सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। आज आपल्या सगळ्यांच्या संपर्क साधण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि मराठवाडा विदर्भामध्ये खूप मोठा फटका शेतकरी वर्गाला तिथं सहन करावा लागलाय। परंतु ज्या प्रकारे राज्य सरकारची यंत्रणा हलायला पाहिजे म्हणजे मदत करण्याच्या दृष्टिकोनातून तसं होताना दिसत नाही। मी आता त्या दिवशी सुरुवात केली त्यावेळेस मी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड नंतर परभणी आणि नंतर शेवट बीड घेतलं होतं। बीडमध्ये जाण्यामागचं कारण म्हणजे बीड, लातूर आणि उस्मानाबाद, विशेषतः बीडमध्ये जास्त आहे काही तालुक्यात, पण काही प्रमाणात उस्मानाबाद, लातूरमध्ये कधी महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग काम करत असताना गोगलगाईमुळं पीक त्याचं धोक्यात आलेलं पाहायला मिळालेलं नव्हतं, परंतु यंदा प्रथमच ते पाहायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणावर तिथं सोयाबीनवर गोगलगाईने अटॅक केलेला आहे आणि अक्षरशः काही हजार हेक्टर क्षेत्र हे त्याच्यामध्ये बाधित झालेलं आहे। हे पहिल्यांदाच घडलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या घडत असताना तिथं राज्य सरकारने मध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काही भागामध्ये दौरा केला, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यांची कामं त्यांच्या मीटिंग चाललेल्या आहेत, पण अजूनही केंद्राच्या टीमला पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं। तशी केंद्राची टीम अजून ते पाहणी करायला आलेली नाहीये। गावांच्या मध्ये अनेक दिवस पाणी होतं, विशेषतः ह्या सगळ्या मी नावं घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये ज्या नद्या वाहतात त्या नद्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी जात होतं की दोन्ही बाजूच्या शेतं त्यांनी व्यापून टाकली आणि मोठ्या प्रमाणावर जमिनी खरडून गेल्या, काही ठिकाणी गाळ अधिकचा गेला, पिकं तर इतकी खराब झालेली आहेत की साधारण आत्ताच्या घडीला 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे पूर परिस्थितीमुळे बाधित झालेलं आहे। शेतकऱ्याला कळत नाही की आता आम्ही काय करायचंय। खरीपाचं हंगाम आता निघून गेलेला आहे, पुढं काही महिन्यांनी रब्बीचा हंगाम येईल। कृषी विभागाने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, तशा सूचना दिल्या पाहिजेत। तशा सूचना अजून खालपर्यंत गेलेल्या नाहीयेत। पंचनामे सगळीकडचे 100% झालेले नाहीयेत। ते म्हणतात आम्ही करतोय, नक्की कुणी सांगायला तयार नाही की पंचनाम्याला किती काळ लागणार आहे, किती वेळ लागणार आहे। आणि ह्या सगळ्या बाबी घडत असताना काही ठिकाणी तातडीची जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे काही ठिकाणी मिळाली। मी कुठल्याही बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये राजकारण करणार नाही। जिथं मनुष्यहानी झाली, साधारण अतिवृष्टीनं 110हून अधिक नागरिकांना या काळामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला, त्यांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाची मदत ही पोचलेली आहे, पण ती पण आताच्या काळामध्ये तशी तुटपुंजी आहे, त्याच्यामध्ये पण वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर तिथे पशुधन मोठ्या प्रमाणावर त्याची हानी झालेली आहे, परंतु पशुधनाची मदत आजही महाराष्ट्रात कुठेही मिळालेली नाही। प्रस्ताव पाठवलेले आहेत, अधिकारी वर्गांनी प्रस्ताव पाठवलेले आहेत, परंतु कालपर्यंत ती मदत त्या ठिकाणी मिळालेली नव्हती। ती मदत तातडीनं मिळवून देण्याच्या करता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पावलं उचलली पाहिजेत। खूप मोठ्या भागामध्ये गावं लोकांची घरं पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्यात आणि घरं कोसळलीत, काहींच्या भिंती पडझड झालेल्या आहेत, भिंतींना ओलावा आलेला आहे आणि घरातल्या धान्याचं, कपड्यांचं, वस्तूंचं अतोनात नुकसान झालेलं आहे। दुकानात ज्यांची दुकानं खाली होती तिथं पाणी गेलं, तिथल्याही सामानाचं नुकसान झालेलं आहे आणि या संकटातून सर्वसामान्य माणसाला पुन्हा उभं करायचं मोठं आव्हान सरकारच्या पुढे आहे। त्याकरता सरकारने तातडीनं तिथं लक्ष दिलं पाहिजे। आज तुम्ही आता पाहताय की एकंदरीतच
जवळपास राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊन 1 महिना उलटलेला आहे. पत्रकार मित्रांनो, अजूनही मंत्रिमंडळाची विस्तारवाढ होत नाहीये. कशामध्ये अडकलेलं आहे ते कळायला मार्ग नाहीये. वास्तविक पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे, मग त्यांना दिल्लीतनं सिग्नल मिळत नाही का? त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांना आम्ही तुम्हाला मंत्री करतो सांगितलं आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळे आता सगळ्यांना कसं ऍडजस्ट करायचा हा काही प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय का हेही कळायला मार्ग नाहीये. परंतु ते मंत्री मंडळ पण वाढवत नाही. आणि पत्रकार मित्रांनो, आज फक्त आणि फक्त सगळ्या खात्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांकडे आहे. उपमुख्यमंत्र्यांना पण खाती दिलेली नाहीत. मी काल आता बरेच दिवस प्रशासनामध्ये असल्यामुळं, बरेच वर्ष प्रशासनामध्ये असल्यामुळं काही सचिवांना विचारलं की बाबा काय तुम्हाला कुणाला विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी तुमची कुणाकडे दिली का? ते म्हणले अजून आमची दिलेली नाही. त्याच्यावर प्रत्येक फाईल काही जरी झालं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे जाते. मुळातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 42चं मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन, मुख्यमंत्री सोडून, मुख्यमंत्री धरून काहीतरी 43चं असतं, ते अस्तित्वात येऊन देखील मुख्यमंत्र्यांना खूप जबाबदारी असते आणि मुख्यमंत्र्यांना कामाचा ताण खूप असतो सगळ्या फाईल क्लिअर करण्याच्या करता. तसं आज होताना नाही. फाईल बऱ्याचशा तुंबलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत. त्याला सह्या करण्याच्या करता वेळ नाहीये. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भामध्ये काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसल्यामुळे ती फाईल त्यांच्याकडे कुठली पाठवायची, काय पाठवायची, तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात मला लुडबुड करायचं अजिबात कारण नाही. आम्हाला फक्त राज्य सरकारच्या गतीनं कारभार झाला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. आज ज्या भागातली जनता अडचणीत आहेत त्याच्यामध्ये दुबार पेरणीच्या संदर्भामध्ये खूप जणांच्यावर संकट आलं. वेगवेगळ्या फळबागा त्याच्यामध्ये केळीच्या विशेषतः अडचणीमध्ये आल्या. सोयाबीनचं पीक, कपाशीचं पीक, तुरीचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आता आहे ते पीक इतकं लहान राहिलंय की त्याला उतारा पडेल असं वाटत नाही, असं बहुतेक शेतकऱ्यांच्या बोलण्यात तिथं येत होतं. आणि ही सगळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांच्याकडनं सत्कार स्वीकारणं, याला खरं तर मुख्यमंत्र्यांनी दुसरं प्राधान्यक्रम त्यांचा असला पाहिजे. पहिलं प्राधान्य त्यांनी जनतेचे, पूरग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याच्या करता दिलं पाहिजे. राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असताना त्यांच्यापर्यंत मदत पोहोचण्याच्या ऐवजी दुर्दैवाने या राज्याचे मुख्यमंत्री गावोगावी सत्कार स्वीकारतात. हे खरं तर संवेदनशून्यचं लक्षण आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. आज पण पुण्याला मुख्यमंत्री गेलेले, त्यांनी एक मीटिंग काउन्सिल हॉलला ठेवलेली आहे 10 ते 11, 11 ते 12, आणि नंतर त्यांची प्रेस आहे 12:30ला बहुतेक का 12ला. आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेतलेत. मुख्यमंत्र्यांनी कुठले कार्यक्रम घ्यावेत हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. पण एकंदरीत जर आपण बघितलं, नाशिक असेल किंवा औरंगाबाद असेल किंवा इतर वेगवेगळ्या भागामध्ये ते गेले, तो परिसर असेल, त्याच्यामध्ये मिरवणुका, सत्कार. खरं तर पत्रकार मित्रांनो, 10 वाजल्यानंतर मुख्यमंत्री असू किंवा कुणी व्यक्ती असू, माईक बंद करायचा असतो. कुणी व्यक्ती असो, आम्ही पण कधी काही उपमुख्यमंत्री होतो. आणि तो नियम सगळ्यांना आहे. फक्त आपण तो शिथिल करतो, म्हणजे सुप्रीम कोर्टानेच केला. मला वाटतं गणपतीच्या काळामध्ये 2-3 दिवस, शिवजयंतीच्या दिवशी, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी, असं काही महत्त्वाच्या, सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण त्यातल्या त्यात काही दिवसांच्या करता 8 का 15 दिवसाच्या करता मुभा दिलेली. काही कुणी पाळत नाही. आता जे राज्याचे प्रमुख आहेत तेच नियम तोडतात. तिथला सीपी करणार काय? तिथला एसपी करणार काय? कुणाला सांगणार? एसपींना आणि सीपींना आदेश देणारेच जर
नियम तोडायला लागले, कायदे मोडायला लागले, घटना पायदुळे तुडवायला लागल्या, तर हे बरोबर नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी कुणी बघितलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी आवर घातला पाहिजे या गोष्टीला. त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे, बाबांनो 10 वाजलेत, आता आपण नियमाचं पालन करून वागलं पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. ठीक आहे, उत्साह असतो, परंतु तो उत्साह दुसऱ्याला त्रास होणार नाही याबद्दल तरी खबरदारी घेतली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. ही पण गोष्ट राज्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीची नोंद पण घेतली पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांच्या 10च्या पुढे काही कार्यक्रम पाहिलेले किंवा लाऊडस्पीकर चालू असलेला मी काही बघितलेला नाही. त्याच्यामुळं मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलू इच्छित नाही. पण एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालेलं आहे. कदाचित अजून इतर व्यापामध्ये मुख्यमंत्री अडकलेले असल्यामुळे इतर ठिकाणी ते फिरतायत, इतर मान्यवरांना जाऊन गाठीभेटी घेत आहेत, त्यांचा आशीर्वाद घेत आहेत, त्यांचं दर्शन घेत आहेत. त्यांनी कुणाचं दर्शन घ्यावं हे मला काही बोलायचं कारण नाही. परंतु त्याच्या आधी आपल्या महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधित्व करता, 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करता, त्याच्यामध्ये खूप मोठी जनता, शेतकरी, शेतमजूर हा त्या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेला आहे, पूरग्रस्त भागामध्ये बाधित झालेला आहे. त्याचा संसार संपूर्ण उघड्यावर आलेला आहे आणि ते काम करण्याच्या करता पालकमंत्र्यांची पण तुम्ही नेमणूक करत नाही. त्याच्यामध्ये सरकारच्या मध्ये जे काही दुवा ठेवायचा असतो तो दुवा त्यांनी ठेवला जात नाही. अशा अनेक प्रकारच्या अडचणी सध्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. मला तर ह्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या दौऱ्याच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या इतर पण गोष्टी, बाबी निदर्शनास आल्या. तिथले लोकप्रतिनिधींनी, तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या शेतमजुरांनी निवेदन वगैरे दिली, कार्यकर्त्यांनी दिली. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून अद्याप वर्क ऑर्डर दिली जात नाही. वन हक्काचे दावे प्रांताधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रलंबित आहेत. ते मदत वाटपात अडचणी त्याच्यामुळे येत आहेत. काही भागामध्ये कामं 80% पूर्ण झालीत, परंतु पुढची कामं तशीच रेंगाळलेली आहेत. 35-40 वर्षापासून वन विभागाकडे प्रलंबित असणारे काही गोष्टी, तळे, वनतळे हे विकसित करण्याच्या बद्दलचे प्रश्न आहेत. हे सगळं होत असताना मी मागे देखील मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मराठवाडा, विदर्भ आणि पूरग्रस्त भागामध्ये हे 2 भाग सोडून राज्याच्या इतर भागामध्ये जिथं अतिवृष्टी झाली तिथं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटाच्या काळातून बाहेर काढण्याच्या करता त्यांच्या खरीप पिकाचं जे नुकसान झालंय त्याला हेक्टरी 75,000 रुपये मदत आणि फळबागांचं जे काही नुकसान झालंय त्याला हेक्टरी 1.5 लाख रुपयाची मदत ही तात्काळ त्या बाबतीमध्ये दिली पाहिजे. विम्याचाही प्रश्न आलेला आहे, पीक विम्याचा. त्याच्यात पण अजून लक्ष सरकारकडनं जे जायला पाहिजे ते गेलेलं नाही. त्याच्यामुळे पीक विम्याच्याही बद्दल काय होणार आहे ते शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाहीये. त्याचबरोबर अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क देखील माफ केलं पाहिजे. पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचं 22-23 या शैक्षणिक वर्षाकरता सरसकट शैक्षणिक शुल्क हे माफ करावं अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये. हे मी अतिशय प्रकर्षाने जाणीवपूर्वक सांगतो. विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागात जिथं अतिवृष्टी झाली तिथं शेतमजुरांची पण संख्या मोठी आहे. पत्रकार मित्रांनो, मागं 15 दिवस तिथं पाऊस कंटिन्यू असल्यामुळं आणि जमिनीला वापसा नसल्यामुळं त्या मजुरांच्यावर मजुरीअभावी उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना सुद्धा जसं करोनाच्या काळामध्ये आपण त्यांना 1 महिन्याचं 2 महिन्याचं हे धान्य दिलेलं होतं तशा पद्धतीनं त्यांना आता
त्यांचा जेवण होण्याच्या करता, त्यांचं कुटुंब चालवण्याच्या करता त्यांना धान्य दिलं पाहिजे आणि सरकारने ताबडतोब ह्या शेतमजुरांना एक रकमी काही मदत देखील जाहीर केली पाहिजे. सकारात्मक भूमिका सरकारने याबद्दल घेतली पाहिजे आणि या सर्व विषयाच्या बाबत सरकारने गांभीर्याने साकल्याने विचार केला पाहिजे आणि अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्याच्या करता तात्काळ कारवाई ही मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केली पाहिजे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या विकास कामाला स्थगिती दिलेली असल्यामुळं विविध लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या मध्ये एक प्रचंड असंतोष, राग, चीड ही निर्माण झालेली आहे. त्यामुळं विकास कामांना देखील देण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी अशी पण मागणी मी तमाम विरोधी पक्षाच्या आमदारांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं करू इच्छितो. असे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये NDRF आणि SDRFचे नॉर्म्स इतके लहान आहेत. आम्ही मागे पंतप्रधानांना पण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भेटलो होतो. त्यावेळेस पंतप्रधान स्वतः आम्हाला म्हणाले होते की मी ते नॉर्म्स बदलणार आहेत, फार जुने नॉर्म्स आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. कारण सध्या महागाई पण वाढलेली आहे. सगळ्याच गोष्टी काय परिस्थिती आहे, गोरगरीब आणि मध्यमवर्गीयाला जगणं असह्य झालेलं आहे. भाजीपाल्याचे पण दर प्रचंड वाढलेले आहेत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मांसाहार मोठ्या प्रमाणावर कमी केला जातो आणि शाकाहारी बहुतेक जास्त प्रमाण वाढतं. त्याच्यामुळे भाजीपाला ह्याची पण मागणी वाढते, त्याचं पण शॉर्टेज आज आपल्याला पाहायला मिळतं. त्याबद्दल पण सरकार काय पावलं उचलणार आहे, काय निर्णय घेणार आहे, काय अंमलबजावणी करणार आहे ते सांगायला त्या बाबतीमध्ये कुणी तयार नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून विदर्भ व मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत करणं आणि इतर बाबींचं पत्र मी आज 2 ऑगस्टला, मुख्यमंत्री आज करत नाही आहेत, ते आज खूप उशिरा पुण्यावरून येतील, परंतु आता आजच्या ऐवजी उद्या देतो, नाही तर आजच मी त्यांना पत्र देणार होतो. मला असं वाटलं होतं की साधारण सोमवार, मंगळवार, बुधवार ते मुंबईमध्ये असतील, कारण बुधवारी कॅबिनेट असती. 2 लोकांची कॅबिनेट किती महत्त्वाची कॅबिनेट आहे, त्याच्यावर ती उद्या राहीलच आणि आज पण थांबतील, पण तो उद्या त्यांना भेटून ते पत्र देईल. मी काय पत्र दिलेलं आहे ते मी मीडियाच्या पुढं पण देणार आहे की त्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या पण जनतेला हे कळावं, जो काही आम्ही दौरा केलेला होता त्याच्या संदर्भामध्ये. आणि हे सगळं करताना कुठंही राजकीय भूमिकेतनं आवाच्या सव्वा काहीतरी टोकाच्या मागण्या वगैरे मी केलेल्या नाहीत. अतिशय व्यवहारी बाबी मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून देण्याचं काम आम्ही लोकांनी जनतेच्या वतीनं, विरोधी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आणि ते आज आम्ही करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. आपण मी पण त्यांचं स्टेटमेंट वाचलेलं आहे. ते आज देशाच्या अर्थमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण आपण मार्केटमध्ये फिरत असताना आपल्या घरामध्ये जर महिला कुणी असतील तर त्यांना विचारा, किंवा तुमच्या घरात भाजीपाला कुणी आणतं त्यांना विचारा की काय किमती वाढलेल्या आहेत. किमती सर्रास वाढलेल्या आहेत. त्यांनी कितीही महागाई वाढलेली नाही सांगण्याचा प्रयत्न केला तर ते साफ दादांत खोटं आहे. तुम्ही गॅस सिलेंडरच्या किमती कशा वाढतात, पेट्रोल डिझेलच्या किमती कशा वाढतात, हे जे आकडे आपल्या पुढे त्या ठिकाणी येतात. उलट ह्या किमती वाढून देखील ज्या तेल कंपन्या आहेत त्यांना हजारो कोटी रुपयाचा तोटा झालेला आहे. हे मी म्हणत नाही, त्यांनीच जाहीर केलेलं आहे. म्हणजे तो तोटा जर झाला नसता तर आणखीन किती किमती गेल्या असत्या ह्याचा विचार करा. तेवढे 1000 कोटी रुपयाचा लॉस करून देखील आज पेट्रोल आणि डिझेल 100च्या पुढे गेलेले आहे. गॅस सिलेंडरच्या किमती पण 1000 रुपयाच्या पुढे त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आणि फक्त एक मात्र मी कबूल करेल,
जे तेल आहे म्हणजे करडई वगैरे जे काही खाद्यतेल आहे त्याच्या किमती मात्र कमी झालेल्या आहेत, हे आपण मान्य करू, कारण जे झालंय ते झालंय. पण तेलाच्या किमती सोडून बाकी कोणत्याही किमती कमी झालेल्या नाही. सर, जीएसटीची वसुली मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि एकीकडे जीएसटी वसुली करतात केंद्र सरकार आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात महागाई वाढताना पाहायला मिळत आहे. एकीकडे वसुली करते, दुसरीकडे महागाई नाही आहे, हे कसं तारतम्य सरकार? नाही, ह्या जीएसटी वन नेशन वन टॅक्स हा ज्यावेळेस कायदा आणला, नियम आणला, सगळ्यांनी तो लागू केला, त्यावेळेस जे काही 5%, 8%, 12%, 18% जो काही टॅक्स लावला तो त्या पद्धतीनं जमा त्या राज्यात होतोय आणि त्याच्यातले 50% केंद्राकडे जातात आणि 50% राज्याकडे येतात. एखाद्या गोष्टीचा खप वाढला की जीएसटीचा वसुली होणार. जर सिमेंट खपलं, स्टील खपलं, जे काही जीएसटी लावलेले बाबी खपल्या तर जीएसटी वसूल होणारच. मधल्या काळामध्ये 2 वर्ष जे करोनाचं सावट होतं ते आता दूर झालेलं आहे. त्याच्यामध्ये करोना बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे. पण त्याच्यामुळं जी अर्थव्यवस्था, आता लोक तर इतके दिवस घरात होते, खर्च करत नव्हते, आता खर्च करायला लागलेले आहेत. त्यांना त्यांच्या शाळा कॉलेजेस सुरू झालेत. मागं 2 वर्ष शाळा कॉलेजेस बंद होते. त्याच्यावर जून महिना जुलै महिन्यामध्ये मुलांचं मुलींचं बाकीचं सगळ्या पुस्तकं असतील, युनिफॉर्म असतील, खूप काही गोष्टी कराव्या लागतात. ह्या सगळ्यामुळं मार्केटवर परिणाम होतो ना. मार्केटमध्ये उठाव होतो. उठाव झाला की माल खपला की जीएसटीचं वसूल होतं. जीएसटी वसूल झाला की त्या ठिकाणी टॅक्स जास्त तुम्हाला मिळायला मदत होते. केंद्र सरकारने नोटबंदी केली आहे, त्यामध्ये 28 लाखपेक्षा जास्त 2000च्या डुप्लिकेट नोटा सापडल्याचं संसद भवनमध्ये म्हटलं आहे. विरोधी पक्षाने त्याचा विरोध केला होता, तरीही पण 2000च्या ज्या नोटा ज्या ते सापडल्या त्यामध्ये खरं 2018ला का काहीतरी नोटाबंदी किती आली 2017 का 18ला आली, बरोबर, 16ला काय चुकत असेल, पण त्या 16, 17, 18 पैकी कधी आली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं कॅशलेस गोष्टी. आम्ही सगळे त्यावेळेस विरोध केला की हे कॅशलेस होणार नाही, परंतु एक अशा पद्धतीनं आभास निर्माण केला गेलेला होता की हे केल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बाहेर पडेल, नकली नोटा बाहेर पडतील आणि ह्याच्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला एक गती प्राप्त होईल, पारदर्शकता येईल, नकली नोटा मार्केटमधनं सगळ्या दूर होतील. परंतु अनेक वर्ष खूप जणांनी मागणी करून देखील एक्झॅक्ट आरबीआयनी किती नकली नोटा जमा झाल्या ते सांगितलं नाही. बऱ्याचदा प्रयत्न केला गेला, ते आता सांगितलं असं म्हणतायत म्हणजे पार्लमेंटमध्ये. परंतु इतके काळ लावायचं कारण काय, त्याचं उत्तर ते देऊ शकत नाही. आज देखील मार्केटमध्ये 2000च्या नोटा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत नाही. बँकेला विचारलं तर बँक म्हणते की जवळपास आता 500च्याच नोटा मार्केटमध्ये राहिल्यात. त्याही संदर्भामध्ये आरबीआयनी जो काही महत्वाचा निर्णय असेल तो घ्यावा, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण काही जण असंही म्हणतात की ह्या 2000च्या नोटा मोठ्या प्रमाणावर डंप करण्यात आल्यात. त्याच्यामध्ये मधी जसं कलकत्त्याला आपण बघितलं 2 ठिकाणी धाडी टाकल्या तर 52 कोटी रुपये मिळाले. त्यात बऱ्याच 2000च्या नोटा त्या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या किंवा चॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अशा प्रकारे झालंय का काय हे कळायला मार्ग नाही. ते शोधण्याचं काम केंद्र सरकारचं आहे, इन्कम टॅक्स आहे, सेंट्रल एजन्सीचं आहे, ते त्यांनी करावं. जीएसटी के बारे में अलग अलग स्टेट के जो जीएसटी काउंसिल रहती है उसमें सब फाइनेंस मिनिस्टर उसके मेंबर रहते हैं और चीफ रहते हैं सेंट्रल के फाइनेंस मिनिस्टर.
तो उसमें मेजॉरिटी देश में स्टेट्स बीजेपी के पीछे है, बीजेपी के है, उनके ही है, उनके जो उनकी युति रहती है एनडीए के जो पार्टीज है उनके है, तो उसमें तो मेजॉरिटी के कारण वही डिसीजन लेते हैं। खाली कोरोना के वक्त हमारी जब मीटिंग होती थी वीसी पे होती थी जीएसटी काउंसिल की, तब कुछ समय के लिए जीएसटी समझो एम्बुलेंस के ऊपर, दवाइयों के ऊपर, ये हमने कम करने की मांग की थी और सबने ये मुद्दा उठाया, तो तब उन्होंने सुना था। लेकिन बाकी बारे में खाली कहने के लिए जीएसटी काउंसिल है, मेजॉरिटी उनके पास है, इसीलिए वो सबका सुनते हैं, लेकिन उनकी जो पॉलिसी फाइनल उनका डिसीजन होता है वही वो बताते हैं और खत्म करते हैं। हाँ, का मी आपल्याला सांगतो की अनेक राष्ट्रीय पक्षांना असं वाटत असतं की सगळीकडे आपलाच आलबेल असावं, आपणच सगळीकडे असावं। तुमच्या माझ्या भारताचं 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत बघितलं तर जगामध्ये सगळ्यात जर लोकशाही कशा पद्धतीनं असेल की ती फक्त आणि फक्त आपल्या भारतातच आहे। ती इतकी आपली स्वतःची भूमिका व्यवस्थितपणे बजावत असते। ज्या वेळेस ज्या राज्यकर्त्यांनी चुका केल्या हे जनतेला उमगलं, त्या वेळेस जनतेने त्यांना बाजूला करण्याचं काम केलं। आपण 1977चं पण काळ बघा, त्याच्यानंतरचा 1980चा पण काळ बघा, त्याच्यानंतर 1984चा पण काळ बघा, आणि त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या। असं वाटत होतं की त्यावेळेस आता एकच पक्ष राहणार, तसं होत नाही। आपल्या इथं जे संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे कायदे नियम घटना आहे, ते सगळं बघितलं तर हे अशक्य गोष्ट आहे। एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये शेवटी जनतेला जे वाटतं, म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की 2014ला पूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना निर्विवाद बहुमत मिळेल, पण ते मिळालं। कुणालाच पत्रकार मित्रांनाही वाटलं नव्हतं, कुणालाच वाटलं नव्हतं, पण ते मिळालं। हे फक्त भारतातच घडू शकतं, आणि ते झालं तरी तुम्ही बघा कधी तर कधी ती निवडणूक पार्लमेंटची झाली, लोक पार्लमेंटच्या बाबतीमध्ये वेगळा विचार करतात, आणि नंतर लगेच विधानसभेची निवडणूक झाली तर वेगळा विचार करतात। ते आपण दिल्लीमध्ये बघितलं, पंजाबमध्ये बघितलं, आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं, तेलंगणाला बघितलं, केरळला बघितलं, आपण कर्नाटकामध्ये बघितलं, नंतर तोडफोड झाली, पण बघितलं ना, मध्य प्रदेशमध्ये बघितलं, राजस्थानमध्ये बघितलं, हे पाहतोय आपण, ही फॅक्ट आहे। त्याच्यामुळं जरी JP नड्डाजी काही म्हणाले तो त्यांचा अधिकार आहे, पण जनतेच्या मनामध्ये जे असेल तेच या देशामध्ये होणार। कुणी किती गप्पा मारल्या तर काही त्याला अर्थ नाही। का सहसा तुम्हाला सगळ्यांना माहिती की सोमवार, मंगळवार, बुधवार बहुतेक जर मुंबईमध्ये राहतात, कारण मंगळवार बुधवार हे आमदार लोकांच्या सगळ्यांच्या समित्या त्या कमिटी असतात, सगळेजण मंत्रालयातली कामं वगैरे करण्याच्या करता येतात। आपण सहसा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकारी कधी बैठक घ्यावी, पण सहसा बैठका गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारच्या काळामध्ये घेतल्या जातात। आता मला पण काल कळालं किंवा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आणि ती 11 वाजता काहीतरी आज आहे। मात्र आज तुमच्याशी पण बोलायचं होतं,
मग तिथे पण माझं रद्द झालं असतं. आज मी पार्टीला पण वेळ दिलेला होता, म्हणजे मागे गुरुवार द्यायचं होतं, तसं मंगळवारी हेमंतराव शिवाजीराव सगळ्यांनी सांगितलं की इकडं एक दिवस अर्धा दिवस देत चला, त्याच्यामुळे मला इकडे यायचं होतं म्हणून मी नाही. आणि ही ती मिटिंग आहे ना, ती नावाला मिटिंग असते. हे तुम्ही बघा, ती तास दीड तासाची मिटिंग आहे, नंतर पूर्ण काम सासवड, नंतर तानाजीराव पाटलांचं तानाजीराव सावंत आमदार महोदय त्यांच्या घरी, त्याच्यानंतर भानगिरे त्यांच्याकडं, म्हणजे शिंदे गट, शिवसेना शिंदे गटात जे सामील झाले त्यांचे ते सगळे कार्यक्रम आहेत. ते करावे. प्रत्येकाला वाटतं की आपण ज्या पदावर बसलेलो असतो ते सरकारचं काम बघत बघत पक्ष आपला वाढावा. आता पक्ष नाही, त्यांचा गट वाढावा म्हणून त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. कारण अजून मॅटर कोर्टामध्ये आहे, कोर्टाच्या बद्दल सगळ्यांचं लक्ष आहे. आणि काही जण असंही म्हणतात, हे किती काही म्हणू देत ती दोघं जण, पण काही जण म्हणतात की कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही, असं अंतर्गत ठरलंय, असं बोललं जातं. आता खरं खोटं त्यांना माहिती. एक 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 नाही, एक मिनिट, तसं नाहीये. मी कालच भाष्य केलं. कुठल्याही बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये बोलत असताना मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं होतं की कुणीही, म्हणजे वेगवेगळ्या केंद्रातल्या एजन्सीज असतात, राज्यातल्या एजन्सीज असतात, त्यामध्ये प्रत्येकाला इन्क्वायरी, कुठल्याही नागरिकाची इन्क्वायरी करण्याचा अधिकार त्या एजन्सीला आहे. नियमाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून फक्त करत असताना सूड भावनेने कुणी कुणावर ऍक्शन त्या ठिकाणी घेऊ नये. सूड भावनेने कुणी कुणावर त्या ठिकाणी ऍक्शन घेऊ नये. हे कालच मी वक्तव्य केलं. आता वक्तव्य करून तुम्ही बोलत नाही, मला तर काही कळत नाही. बोलत नाही म्हणजे काय बोलायचं? मंत्रिमंडल का विस्तार 1 महीने होने के बाद भी नहीं हो रहा है. आप लगातार दौरा कर रहे हैं. महाराष्ट्र के अंदर जो परिस्थिति है, आपको कैसा लगता है? और खासकर आप लेटर लेकर जाने वाले हैं मुख्यमंत्री को? मैं लेटर लेके जाने वाला हूं. ये विदर्भ, मराठवाड़ा और महाराष्ट्र के जिस एरिया में ज्यादा बरसात हुई और वहाँ बहुत लोगों का बाढ़ आने के बाद हमारे फार्मर्स का और वहाँ के मजदूर लोगों का बहुत बड़ा नुकसान हुआ है, गांव का बहुत बड़ा नुकसान है, उसके बारे में मैं जा रहा हूँ. लेकिन मेरा ये खुद का कहना है कि 1 महीना हो रहा है, ये क्यों उन्होंने मंत्रिमंडल का विस्तार रोका है? तो शायद सुप्रीम कोर्ट में मैटर है, उसका भी कारण हो सकता है. मैं डेफिनेट नहीं बोल सकता, लेकिन हो सकता है. दूसरा, उनको उनके हाई कमांड की तरफ से ग्रीन सिग्नल जो आना चाहिए कि कितने लोग लेना चाहिए, कि कौन लेना चाहिए, कौन से डिपार्टमेंट किसके तरफ जाना चाहिए, उसके बारे में कुछ, उसके कारण कुछ डिले हो रहा है क्या ये समझना मुश्किल है. लेकिन सब आप भी देख रहे हैं, मैं भी देख रहा हूं, पूरे महाराष्ट्र की जनता देख रही है, देश देख रहा है कि मंत्रिमंडल का विस्तार नहीं हो रहा है. महाराष्ट्र में लाउड स्पीकर का जो नियम बनाया गया उसका उल्लंघन मुख्यमंत्री कर रहे हैं. वो आप देख रहे हैं ना, 10 बजे के बाद वो तो स्पीच दे रहे हैं. मेरा इतना ही कहना है कि सीएम साहब, आप अभी मुख्यमंत्री हो. अगर ये जो कानून बनाया जाता है वो सबके लिए, उसका सबने उसके अमलबजावनी करनी चाहिए, सबके लिए है वो. लेकिन वैसा नहीं हो रहा है, वो गलत है. उनके तरफ तो जो ज्यादा ध्यान है लोगों का. जब हम चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर, मिनिस्टर के नाते जब लोगों में काम करते हैं तो हमने तो ज्यादा से ज्यादा उसके ऊपर ध्यान देके नहीं, 10 बजने के लिए 5 मिनट कम होते हुए ही बंद करना चाहिए, क्योंकि वहां पुलिस डिपार्टमेंट रहता है. पुलिस डिपार्टमेंट भी प्रॉब्लम में आता है कि क्या करने का. फिर पुलिस डिपार्टमेंट के ऑफिसर ने 10 बजे, 11 बजे, 12 बजे, 1 बजे इनका स्पीच चालू है तो उनके घड़ी में 9:50 में 50 मिनट दिखाना चाहिए क्या? नहीं, मेरे घड़ी में 9:50 ही हुए. ऐसा नहीं है. ठीक है,
आपको लगता है कि आपके ऊपर बहुत लोग खुश है, आप भी खुश है, लोग भी खुश है, ऐसा आपको लगता है तो खाली 10 बजे ये सब बंद करो लाउड स्पीकर। बाकी तो आप पूरी रात आपने काम चालू किया तो भी हमें कुछ उनके बारे में बोलने की जरूरत नहीं है। मैंने हास्यास्पद नहीं बताई, मैंने बताई इतने बड़े 2 लोगों की कैबिनेट चलती है महाराष्ट्र के लोगों का ये विषय लेने के लिए, ऐसा मैंने बताया। मेरे ख्याल से आज तक महाराष्ट्र 1960 में महाराष्ट्र की निर्मित हुई, पूरा विदर्भ मराठवाड़ा मिलके 1 मई को, तो तब से आज तक 2 की कैबिनेट कभी किसी ने नहीं देखी, लेकिन इनका बहुत अच्छा चल रहा है 2 की कैबिनेट। नहीं, उनके पार्टी में अभी कांग्रेस पार्टी के अंदर जो भी है उसके बारे में क्या डिसीजन लेना है वो उनका अधिकार है, हम उसके बारे में बोल नहीं सकते। हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में पार्टी ने अगर हमारे विधायकों के बारे में कोई डिसीजन लिया तो वो पार्टी का अधिकार है, वो पूरा उनके हाथ में रहता ही है। ये देखो क्रॉस वोटिंग हुई है, ये आप कैसे देख सकते हैं कि क्रॉस वोटिंग हुई? हम जब जाते हैं अंदर वोट देने के लिए तो हम दिखा नहीं सकते, या हम शूटिंग नहीं कर सकते, या फोटो नहीं निकाल सकते, ये भी आपको पता है। राज्यसभा में हमने वोट देने के बाद हमें वहां जो भी हमारा प्रतिनिधि रहता है पार्टी का, उनको दिखाना पड़ता है और फिर हम वो पेटी में डाल देते। तो वो तो सबने देखा है, कांग्रेस के विधायकों का वोट कांग्रेस के प्रतिनिधि ने देखा है, एनसीपी का हमारे प्रतिनिधि देखा है, बीजेपी शिवसेना, खाली इंडिपेंडेंट को वोट दिखाने का अधिकार नहीं था तो उन्होंने नहीं दिखाया। ईडी की कार्रवाई किस तरीके से हो रही है? संजय राउत पर हुई और आज अब किरीट सोमैया का एक पत्र फिर जारी हुआ है कि अब अनिल परब अगला टारगेट होंगे और उसके बाद उसके बारे में मुझे कुछ ज्यादा बोलने का नहीं, नो कॉमेंट्स। जे कोणी फोडलेलं असेल त्याच्यामध्ये आता म्हणावं सरकार तुमचंच आहे, पोलिसांना सांगा कुणी ऑफिस फोडलंय, कुणी चुकीचं केलंय, कायदा हातात कुणी घेतलाय त्यांच्यावर ऍक्शन घ्या। अजून काय सांगू? हाँ, अजिबात नाही, तसं नाही ठेवलं। ग्रामीण भागामध्ये त्याचं काम चांगलं झालं असं तुम्ही कारण नसताना गडबड करू नका। त्यांनी सांगितलं, मी स्वतः देवेंद्रजींचं स्टेटमेंट ऐकलं, त्या दोघांच्या मोठ्या बैठकीमध्ये त्यांनी त्याची चर्चा केली, आढावा घेतला आणि त्यामध्ये तुम्ही बघा ना, विचार करा ना, त्या कॅबिनेटमध्ये 45 चेअर्स असतात, 45 ते टेबल, त्याच्यात दोघं पूर्णपणे बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, ही दोघं काय करतात। त्याच्यावर त्यांच्यावर इतकं टेन्शन असतं त्या खाली खुर्च्यांचं, आपण चुकू नयेत बरं का, दोघं चुकू नये मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या। पण त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ग्रामीणमध्ये काम चाललेलं आहे, शहरी भागामध्ये काम चांगलं झालेलं नाही। आता ह्यामध्ये काम चांगलं झालेलं नाही तर जबाबदार कोण आहे? त्यावेळेसचं सरकार। त्यावेळेसच्या सरकारमध्ये शहरी भागात कोण काम करतं? नगरविकास खातं। मग नगरविकास खातं कुणाकडे? एकनाथराव शिंदेंच्याकडे। मग आता निर्णय कोण घेत आहेत?
राज्याचे मुख्यमंत्री आपणच बघा, आपल्याला पटतं काय? ते त्या खात्याचे मंत्री असताना तो आढावा घ्यायला पाहिजे होता. कदाचित त्यांना वाटलं असेल, त्यांनी मनात ठरवलं असेल 2.5 वर्षांनी मीच होणार आहे सीएम, इथं जरा 2.5 वर्ष कमी काम करून सीएम झाल्यावर जोरात तिथं काम करू, म्हणून त्यांनी तिथं ते मागं ठेवलं असेल. हे कुणीतरी एकाने विचार, मी प्रश्न नाही, तुम्ही एक विचार करा. सातत्याने यांनी सांगितलेलं होतं की आम्ही अच्छे दिन आने वाले, ज्यादा से ज्यादा नोकऱ्या उपलब्ध करने वाले है. तसं होतच नाही. 2 वर्ष कोरोनात गेले. आम्ही तेच सांगतोय की बेरोजगारी वाढतीये, बेकारी वाढतीये, हे तर आम्ही सातत्याने सांगतोय. बेरोजगारी वाढणं, बेकारी वाढणं, इन्व्हेस्टमेंट न होणं, लोकांना रोजगार न मिळणं, हे सगळं पॉलिसीमध्ये कुठंतरी कमतरता असण्याचीच गोष्ट आहे. हे अपयशच आहे ना. आता हे अपयशाची जबाबदारी कुणीतरी उचलली पाहिजे. जे जबाबदार असतील त्यांनी उचलावी. एवढे GR खरं तर निघू शकत नाही, कारण इतक्या फाईल्स राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सही मुळे तिथं थांबलेले आहेत. कारण आज मंत्रिमंडळात खातेवाटप झालेलंच नाहीये. खातेवाटप झालं नसल्यामुळं आम्ही आमच्या काळामध्ये काय केलेलं होतं, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते तेव्हा 7 लोकांचं मंत्रिमंडळ होतं. पण राष्ट्रवादीचे जे मंत्री होते त्यांची सगळी खाती भुजबळ साहेब आणि जयंतरावांकडे होती. एकनाथरावांच्याकडे आणि सुभाष देसाईंच्याकडे शिवसेनेची खाती होती, आणि त्या काँग्रेसची खाती नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरातांकडे होती. त्यावेळेस आत्ताचे मुख्यमंत्री गृहमंत्री होते, तुम्हाला आठवत असेल. गृहमंत्री ते होते, कारण गृहमंत्री गृह खातं आणि नगरविकास खातं ह्या दोन्हीतलं कुठलं खातं राष्ट्रवादीला द्यायचं ते तोपर्यंत ठरलं नव्हतं. आणि मग सेकंडचा शपथविधी आमचा झाल्यानंतर त्यांनी गृह आम्हाला दिलं आणि नगरविकास त्यांच्याकडे ठेवलं, असं ते झालेलं होतं. त्याच्यामुळं हे जे काही GR वगैरे ते असतील ते निघण्याच्या करता आता खरं तर काही GR निघालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये. जे निर्णय ते घेतात त्याच्या संदर्भातले GR काढण्याच्या करता त्या दोघांना अडचण त्या ठिकाणी येत नाही, कारण तिथंच बसून फाईल आली की एकाने सही करायची की दुसऱ्याने सही करायची, त्याला वेळ लागत नाही. आणि तिथं CS असलं की CSनी, म्हणजे एकाच वेळेस 3 सह्या होतात. त्याच्यावर लवकर उरकलं पाहिजे, परंतु त्याची जी प्रकारची अंमलबजावणी व्हायला पाहिजे दुर्दैवाने ती होत नाही. म्हणूनच राज्यातला कारभार हा रखडलेला आहे. हे जे काही आम्ही ग्रामीण भागात जातोय तिथं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येईना की किती अडचणीमध्ये तो शेतकरी सापडलेला. अक्षरशः शेतकरी तिथं आत्महत्या करतात. मी त्या नांदेडमध्ये गेलो होतो, नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये. त्या माहूरमध्ये तिथं मला एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली विजय पूजाराम शेळके, वय वर्ष 42, पाचोंदा, माहूर, जिल्हा नांदेड, या शेतकऱ्याने अतिवृष्टी व पूर संकटामुळे आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज आहे. आणि त्याची बायको आणि त्याचा लहान मूल म्हणजे तिच्या कडेवर होतं. ते बायको म्हणाली की माझा नवरा सारखा म्हणत होता की आता हे सगळं आपलं उद्ध्वस्त झालं, कसं आपलं कर्ज फिटणार, कसं आपल्याला आता कोण मदत करणार, या विवंचनेमध्ये त्यांनी आत्महत्या केली. मग मुख्यमंत्री महोदयांना हे दिसत नाही? हे मी उदाहरण खात दिलेलं. एवढ्यावरच नाही थांबलेलं, अशा खूप आत्महत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि झालेल्या आहेत. पूरग्रस्त परिस्थिती झाल्यानंतर, पाऊस अतिशय पडल्यानंतर, आणि म्हणूनच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इकडं पहिल्यांदा लक्ष द्यावं. त्या आत्महत्या करत असणाऱ्या त्या शेतकऱ्याला आत्महत्यापासून परावृत्त करावं. त्यांचे संसार उघडे पडतायत, आया बहिणी त्या ठिकाणी विधवा होत आहेत, ह्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करावा. हे का विजय पुंजाराम शेळके
राहणार पाचुंदा, तालुका माहूर, अंदाजे वय 40 वर्ष, मृत्यू विष पिऊन त्याने मृत्यू त्याचा झाला सकाळी 11 वाजता 29 तारखेला. सख्या भावाच्या नावाने त्याची शेती आहे आणि तो शेती ती सख्या भावाची करत होता. म्हणजे काही काही वेळेस नाही का, म्हणजे एकत्र असेल तर ते भावाच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने शेती असते, त्यांच्या नावाने नसते. त्याच्या वैयक्तिक नावाने शेती नव्हती, पण त्याच्या पत्नीने मला सांगितलं की आमच्या शेतामध्ये पीक पार सगळं उद्ध्वस्त झालं. कदाचित दिराची शेती म्हणजे त्यांची शेती म्हणजे भावाभावाची एकत्र असेल अशा पद्धतीनं झालं. म्हणून माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्री महोदय, आता 1 महिना झाला तुम्ही अधिवेशन पण बोलवत नाही. काल मी राहुल नार्वेकर साहेबांना, विधानसभेच्या अध्यक्षांना भेटलो. मला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना भेटून साधारण तारखा कुठल्या तुम्हाला सोयीच्या वाटतात. आम्ही म्हटलं तुम्ही म्हणाल त्या तारखा आम्हाला सोयीच्या आहेत. आणि काल राहुलजींच्या बरोबर मला वाटतं लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती, तिथं हार घातल्यानंतर आम्ही दोघं बसलो होतो. तर आमची मागणी आहे विरोधी पक्षाची, मी तर त्या दिवशी पण केली, आज पण तुमच्या देखत करतोय की ताबडतोब तिथं पावसाळी अधिवेशन बोलवा. जुनं सरकार असतं तर 18 तारखेला झालं असतं. हे म्हणले आता आम्ही 25 तारखेला घेतो. 25 तारखेच्या नंतर काल 1 तारीख होती, काहींना वाटलं की 1 तारखेला घेतील. आता काही म्हणतात 8 तारखेला घेतील. तारीख पे तारीख काहीच होईना. पावसाळी अधिवेशन पण होईना, मंत्रिमंडळाची विस्तारवाढ पण होईना आणि खातेवाटप पण होईना. आता एकनाथरावांच्या बरोबर गेलेल्या 40 लोकांनी विचार करा, बरं गेलेत नेमके 40च. आता काय म्हणावं त्यांना. त्या 40 लोकांनी विचार करावा की आता ह्यांचं एकट्याचं भागले आपल्याला वाऱ्यावर सोडलं का काय कुणास ठाऊक. आता हे म्हणल्यानंतर लगेच त्यांचे प्रवक्ते बोलायला लागतील, दादा असं बोलतात, दादा तसं बोलतात. पण दादा खरं बोलतात असं मला दीपक केसरकरांना सांगायचं. आमचाच एकेकाळचा सहकारी. चलो, आज आपने एक मुझे मुद्दा दिया है. आज संध्याकाळी गव्हर्नर साहेबांची वेळ घ्या. सुनील आपण जाऊ, काही जण इथं असू, गव्हर्नर साहेबांना जाऊन भेटतो. माझे त्यांचे संबंध चांगले आहेत. नाही खरंच राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना सांगतो की गव्हर्नर साहेब आपणच आता काहीतरी याच्यात करा. नाही चेष्टा नाही. गव्हर्नर साहेबांची वेळ घ्या, माझ्या ऑफिसला सांगा संध्याकाळी 4, 5, 6ची.